नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, तुमच्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. पाहू शकता बघा, 4 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट. सकाळीच 1500 रुपये येणार आहेत. बघा, सकाळीच तुम्हाला 1500 रुपये जे ते या ठिकाणी येणार आहेत. आता हा व्हिडिओ तुम्ही पाहत असतात त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सकाळीच 1500 रुपये येणार आहेत आणि मार्चपासून 2100 रुपये पण तुम्हाला सुरू होणार आहेत. त्याची पण सर्वात मोठी, सर्वात दमदार अपडेट जे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळी काही माहिती तुम्हाला आपल्या गावरानी भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली जात असते. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही मी तुम्हाला सांगतो. बघा, सकाळीच तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत आणि मार्चपासून 2100 रुपये सुरू होणार आहेत. सर्वांना SMS येतील. बघा, सर्वांना SMS येतील. कोणते SMS येतील? SMS येणार आहेत कोणते ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट एक लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका पटापट चॅनलला आणि सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ, बघा, हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि घाबरून जायचं नाही. सर्वांना पैसे मिळणार आहेत. आता कोणत्या महिलांना पैसे मिळतील? बघा, ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांना पैसे मिळणार आहेत. आता ह्या अपात्र महिला किती? तर 5 ते 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आतापर्यंत जी काही आलेली आकडेवारी आहे त्यानुसार 2,30,00,000 महिलांना पैसे मिळू शकतात. 2,30,00,000 महिलांना पैसे या ठिकाणी मिळू शकतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आज रोजी जेवढे आलेले अपडेट आहे सगळे अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. तर लगेच आपण आता ह्या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली. बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी देखील लाभार्थी महिलांना मिळालेला नव्हता आणि त्याच्या संदर्भात आता सर्वात मोठी अपडेट आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यात, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तर तो फेब्रुवारीचा हप्ता आता तुम्हाला वाटप होणार आहे. त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, सर्वात मोठी अपडेट काय आहे? तर सर्वात मोठी अपडेट, त्यामुळे लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती. आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं समोर आलं. बघा, हप्ता 8वा हप्ता, ज्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तर तो फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. केव्हा जमा होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी की तुमची जी प्रतीक्षा होती, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतो त्या 8वा हप्ता फेब्रुवारी हप्ता, तर त्या हप्त्याच्या पैशांच्या संदर्भाची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे डबल खुशखबर आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला डबल खुशखबर मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, डबल खुशखबर आहे. आता हे डबल खुशखबर काय? तर ह्या महिन्यात तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत. बघा, 2 हप्ते तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत. अतिशय मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर, या महिन्यात तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत. बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. म्हणजेच काय? तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली. स्वतः मंत्री महोदयांनी आता तारीखच सांगून टाकली आहे. मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल असं तटकरे यांनी म्हटलं. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा, सर्वात मोठी खुशखबर, तुम्हाला 3,000 रुपये आता मिळणार आहे. 3,000 रुपये सरळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे. 2 हप्ते तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे. बघा, गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. काय गिफ्ट आहे तर त्या गिफ्टची माहिती आपण या ठिकाणी पाहतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 3,000 की 1,500 रुपये मिळणार सर्व महिलांनी. लाडक्या बहिणींनो, एक लक्षात घ्या. आता तुम्ही बघा, ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज झाला असेल. तुम्हाला 3,000 मिळणार आहेत की 1,500 रुपये ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांना महत्त्वाची माहिती, सगळं काही समजून सांगतो. बघा, अपडेट काय?
तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यातील लाभ न मिळाल्यानं सरकारवर टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील. बघा लक्षात घ्या काय सांगतोय, लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका. 8 मार्चला ह्या ठिकाणी 8 मार्चला म्हणजेच महिला दिन आहे. त्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चला तुमच्या खात्यात पैसे येतील असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. आज 4 मार्च आहे. 4 मार्च आज 4 मार्च आहे बरोबर. आज 4 मार्च आहे. पण आपण जर लक्ष घेतलं तर संख्या खूप मोठी 2,30,00,000 महिला आहेत. त्यामुळे हे पैसे तुम्हाला 5 मार्चपासून सुरू होऊ शकतात. 5 किंवा 6 मार्चपासूनच जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला 5 किंवा 6 मार्चपासूनच सर्वांना SMS येऊन जातील, सर्व महिलांना SMS येऊन जातील. आता ही माहिती ऑफिशियली आहे, ऑफिशियल माहिती, सगळं काही खरं मी तुम्हाला सांगतो. आता ऑफिशियल माहिती आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरू होता, आज येईल उद्या येईल, पण आता ऑफिशियल माहिती या ठिकाणी आलेली आहे. ती पण ऑफिशियलच माहिती होती, पण काही तांत्रिक कारणांमुळे पैसे आले नव्हते. पण ते कारणं जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. जे काही अडचणी होत्या त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता पैसे या ठिकाणी येणार आहेत. बघा पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1,500 रुपये महिलांना मिळतील. बघा सर्वांनी लक्षात घ्या. तर तुम्हाला आता जो हप्ता वाटप होणार आहे म्हणजेच 5 मार्चपासून किंवा 6 मार्चपासून जो हप्ता वाटप होईल तर त्या हप्त्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. सर्वांनी लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी लक्षात घेऊन टाका बरं. 21 पटापट 1,500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. सध्या 1,500 मिळतील आणि याच महिन्यात 2 हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच 1,500 रुपये तुम्हाला सुरुवातीलाच दिला जात आहे. सोबतच याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता पण दिला जाईल. म्हणजेच तो पण एक तर 1,500 रुपयांचा असू शकतो किंवा 2,100 रुपयांचा असू शकतो. अतिशय महत्त्वाची अपडेट. तर पहा 1,500 रुपये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये सुरुवातीला मिळतील आणि एंडिंगपर्यंत तुम्हाला पुन्हा 1,500 रुपये किंवा 2,100 रुपये तुम्हाला मिळू शकतात. आता पुढे बा महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतोय, त्यातून विरोधकांमध्ये नैराश्य पसरलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या काय तर तुम्हाला सुरुवातीला 8 मार्चच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील 1,500 रुपये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा 1,500 मिळणार आहेत. म्हणजेच मार्चमध्येच तुम्हाला पुन्हा 1,500 आणि 1,500 असे 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं मार्चमध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत म्हणून. ठीक आहे. आता बघा फक्त एवढंच आहे की दोन्ही हप्ते एकत्र मिळणार नाहीत. कारण सुरुवातीला निधी आलेला आहे 3,490 कोटी रुपये सुरुवातीला आलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले जो काही निधी आहे म्हणजेच नंतर वाटप करण्यासाठी तर तो अर्थसंकल्पानंतर दिला जाणार आहे. आता विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर महिलांची मतं मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केलेली होती. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी KYC आणि जिवंत असल्याचा दाखला म्हणजे हयातीचा दाखला सक्तीचा करण्यात आलेला होता. पण हा निर्णय झालेला नाही आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे किंवा नाही हे तपासायला सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले होते. यामुळे लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या होत्या. बघा 8 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती आलेली आहे. या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची आणि दमदार माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. एक लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.